नागपूरमध्ये दरवर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान गौरी म्हणजेच महालक्ष्मीचा उत्सव साजरा केला जातो। गणरायाच्या आगमनानंतर साधारणतः 5व्या दिवशी महालक्ष्मींची स्थापना केली जाते। आज काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या घरी देखील 3 दिवसीय महालक्ष्मींची स्थापना करण्यात आलेली आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूया। आज सर्वत्र महालक्ष्मीची स्थापना करण्यात येत असते। मी सध्याला काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या घरी आहे आणि आपण पाहाल तर अगदी भक्तिभावाने जे आहे ते या ठिकाणी मनमोहक रूप जे आहे ते श्री महालक्ष्मी दिसून येते आणि महालक्ष्मी स्थापना या ठिकाणी एकूणच करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे जे आहेत। भाऊ, काय सांगाल, किती वर्षाची परंपरा तुम्ही जे आहे ते जोपासलेली आहे? आज स्थापना करण्यात आली आपल्या घरी महालक्ष्मी। आमचे पंजोबा सांगतात की आमचे खापर पंजोबा त्यांना सांगायचे की ह्या महालक्ष्म्या ज्या आहे त्यांना सुद्धा माहीत आहेत। म्हणजे ह्या जवळजवळ आम्हाला ज्ञात जे आहे त्या 7-8 पिढ्या, म्हणजे जवळजवळ 250 वर्षापेक्षा जास्त कालावधी जो आहे तो गौरी, म्हणजे पश्चिम मराठवाड्यात आपण गौरी म्हणतो, आमच्याकडे महालक्ष्मी म्हणतात विदर्भामध्ये, यांची स्थापना ती होत असते। आमच्या लहानपणी ही गावाला असायची। आमचं गाव म्हणजे सावनेर तालुक्यातलं पंढरी नावाचं छोटंसं 100-125 वस्तीचं गाव आहे। तिथे आम्ही लहानपणी जायचो। त्या उमरी फाट्यावरनं 3 किलोमीटर जायला गाडी आमचे आजोबा घेऊन यायचे। बैलगाडी, ज्याला आपल्याकडे रेंगी म्हणतात विदर्भामध्ये, तिकडे बैलगाडी म्हणतात। तर ते रेंगीला सजवून वगैरे ते यायचे। आम्हाला जायला जो 1-1.25 तास लागायचा, फक्त 3 किलोमीटर। आता आम्ही 3 मिनिटात तिथे पोहोचत असतो। आजी आजोबानंतर महालक्ष्मी आणि गणपती जे आहे ते दोन्ही आम्ही नागपूरच्या घरी आणलं। तिथे जिथे माझे वडील राहतात, मोठे बंधू राहतात, त्या घरामध्ये आम्ही महालक्ष्मी आणि गणपती जे आहे हे सण साजरे करत असतो। 3 दिवसाचं आमचं हे असतं कार्यक्रम हा। त्याला तयारीला आम्हाला 2-3 तास लागतात बिलकुल। आणि मग नैवेद्य वगैरे असतं सगळं। कोणतं नैवेद्य दिलं? नैवेद्यामध्ये थालीपीठ असतात, काकडीचे थालीपीठ करतो आणि चवळीची भाजी असते आणि दही असतं। तर त्याचं आम्ही नैवेद्य ठेवतो। महालक्ष्मी घरात आल्या की वातावरण तर चांगलंच असते, प्रसन्न असते। आणि आमच्या परंपरेपासून महालक्ष्मी आलेल्या आहे आणि पहिले आमच्या खेड्यावर राहत्या। या नागपूरला 56 वर्ष झाले नागपूरला आणले आम्ही। त्या या निमित्तानेच कुटुंबामध्ये एक वेगळी प्रसन्नता, वेगळा आनंद असल्याची भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।